मंत्रीपद न मिळाल्यानं छगन भुजबळ हे नाराज आहेत। मैं नाराज हूं, छगन भुजबळांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे। छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न सुरू आहे। छगन भुजबळांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यताही वर्तवली जाते। छगन भुजबळ नागपूरहून नाशिकला रवाना झालेले आहेत। रविवारी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा नागपूरमध्ये विस्तार झाला। बड्या नेत्यांना डच्चू मिळाला। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे शिंदे दादा गटातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। मैं नाराज हूं, पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नावर छगन भुजबळांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। सर, आपके बारे में चर्चा है कि आप काफी नाराज हैं सर। आप हाँ नाराज हूँ तो क्या करेंगे? क्या चाहते हैं आप? क्या मुख्यमंत्री जिस तरह से क्या है, नाराज हूँ बस इतना ही बोला ना मैंने। तो क्या चाहूँगा मैं? आपने अपने पार्टी की इस बात की जिक्र किया, पार्टी के सामने, अजित पवार के सामने। कुछ जरूरत नहीं समझा मी सामान्य कार्यकर्ता, डावललं काय, फेकलं काय, काय फरक पडतो, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली। अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय, काय फरक पडतो? मंत्रीपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, छगन भुजबळ काही संपला नाही ना। आता ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना। अजितदादांसोबत कालपासून चर्चा नाही, चर्चा करणं गरजेचं वाटत नाही, अशी प्रतिक्रियाही भुजबळांनी दिली आहे। अजित पवार से कुछ आपकी बातचीत हुई, आपकी नाराजगी क्या आपने अजित पवार के सामने रखी? चलो, मैंने कल से कोई बातचीत नहीं की और मैं ये जरूरी नहीं समझता हूँ बाकी के आगे जो है चर्चा। बस आगे का क्या कदम होगा सर? मुझे पता नहीं है, मैं मेरे जो लोग जो है उनसे बात करूंगा। मनोज जरांगेनं अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, असं छगन भुजबळांनी म्हटलंय। जरांगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे। त्याचं बक्षीस मिळालं ना, त्याचं बक्षीस मिळालं ना। ओबीसी नेत्यांना डावललं, सत्ता येताच खड्यासारखं बाहेर काढलं, असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। नक्कीच ओबीसीच्या नेतृत्वाला डावललेलं आहे। ओबीसीचा वापर करण्याचं काम झालं आणि मात्र सत्ता येताच ओबीसीला एकदम खड्यासारखं बाहेर काढण्याचं काम या सरकारने केल्याचं आता दिसते। दादा भुजबळांवर मोठी जबाबदारी टाकण्याच्या तयारीत आहेत। नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न करणार।